हुकुमशाही ही अमानुषतेचं कोणतं टोक गाठू शकते याचं उत्तम नमुना म्हणजे श्वेता संजीव भट आणि त्यांचं कुटुंब भोगत असलेल्या यातना. आम्ही सगळेच, मी असेन, अनिल देशमुख असतील, इतर अनेक नावं आहेत, आम्ही सगळ्यांनी त्रास सहन केलेला आहे. पण एक पत्नी, एक आई, 2 मुलांची गेल्या 7 वर्षापासून आपल्या पतीसाठी जो संघर्ष करते हा या देशाच्या लोकशाहीतला सगळ्यात मोठा काळा अध्याय आहे. हे भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतायत आणीबाणी म्हणजे काळा अध्याय. ये बीजेपी के लोग आज बोल रहे हैं कि जो इमरजेंसी थी वो देश के इतिहास का काला अध्याय है. मैं मानता हूँ नहीं, ऐसे बहुत से काले अध्याय इस देश में हुए हैं. काळा अध्याय जर सगळ्यात महत्त्वाचा कोणता असेल, या देशात महात्मा गांधींची हत्या झाली तो सगळ्यात मोठा काळा अध्याय. या देशामध्ये महात्मा गांधीची निशस्त्र 78 वर्षाच्या योद्ध्याची हत्या झाली आणि आजही त्या खुन्यांना गौरवण्यात येतं. हा सगळ्यात या देशाच्या इतिहासातला काळा अध्याय आहे. आणि दुसरा काळा अध्याय कोणता? परवा प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली या देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला. हा त्यापेक्षा सगळ्यात मोठा काळा अध्याय. तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला पाहिजे. राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी संविधानानं दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला, डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला. देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही. मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय, तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला.